शिक्षक हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कणा आहे. 100% अनुदानित शाळेतील शिक्षकांना शासनामार्फत वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ दिला जात आहे. मात्र अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळेच 20% ते 80% अनुदानित शाळांतील सर्व शिक्षकांनाही कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. शिक्षकांची ही दीर्घकालीन मागणी असून याबाबत आरोग्य सेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीला लवकरच अहवाल देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. गृह विभाग, विक्रीकर विभाग आणि मुंबई उच्च न्यायालय येथील कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सेवा योजना यशस्वीपणे सुरू आहे. त्याच धर्तीवर शिक्षकांसाठी अशी योजना राबवण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली होती. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य कवच उपलब्ध करून देत आहे. तसेच या अंतर्गत 2399 उपचार मोफत उपलब्ध आहेत. या योजनेचा लाभ शिक्षकांनाही मिळेल. यासोबतच राज्यात अवयवदानाला प्रोत्साहन मिळावे आणि अवयवदान करणाऱ्या व्यक्तींनाही योजनेचा लाभ मिळावा, उपचार मिळावेत, यासाठीही आरोग्य विभाग गंभीर विचार करीत आहे. या बैठकीला माजी आमदार कपिल पाटील, आरोग्य सचिव डॉक्टर निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिक्षक संघटना प्रतिनिधी आदी उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.